हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला आजी कुटुंबाचं आगळ या पाठावर 20 MCQs विचारणार आहे. प्रत्येक प्रश्न एका गुणासाठी आहे. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 1 आहे की लेखकाच्या आजीची त्वचा उन्हा पावसाने कशी झाली होती आणि याचे पर्याय आहेत. ए. गोरीपान, बी. काळीशार, सी. रापलेली, डी. मऊ. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, रापलेली. कारण पाठाच्या सुरुवातीलाच लेखकाने वर्णन केलं आहे की आजी मूळची रंगाने गोरी होती, पण सतत उन्हात आणि पावसात काम केल्यामुळे तिची त्वचा रापलेली म्हणजेच काळसर आणि खरखरीत झाली होती. प्रश्न क्रमांक 2 आहे की डॅश डॅश 70 ओलांडली तरी आजीच्या हातात काय आले नव्हते. पर्याय आहेत. ए. माळ, बी. काठी, सी. चष्मा, डी. भाकरी. योग्य उत्तर आहे पर्याय बी, काठी. कारण आजीचं वय 70 पेक्षा जास्त असूनही ती इतकी सशक्त आणि ताठ होती की तिला चालण्यासाठी कधीच काठीचा आधार घ्यावा लागला नाही. यावरून तिचा कणखरपणा दिसून येतो. प्रश्न क्रमांक 3 आहे की लेखकाच्या घरी असलेल्या गावरान गाईचे नाव काय होते आणि याचे पर्याय आहेत. ए. कपिला, बी. गोदावरी, सी. सरस्वती, डी. कपिली. योग्य उत्तर आहे पर्याय डी, कपिली. कारण पाठात स्पष्टपणे उल्लेख आहे की त्यांच्या घरी एक गावरान गाय होती आणि ते तिला प्रेमाने कपिली म्हणायचे. प्रश्न क्रमांक 4 आहे की वडील किंवा काका धार काढायला निघाले की मुलं ग्लास घेऊन गोठ्यात का जायची. पर्याय आहेत. ए. खेळायला, बी. धारोष्ण दूध पिण्यासाठी, सी. गाईला चारा घालण्यासाठी, डी. मदत करण्यासाठी. याचं उत्तर आहे पर्याय बी, धारोष्ण दूध पिण्यासाठी. कारण गायीची धार काढल्यावर मिळणारे ताजे गरम दूध, ज्याला धारोष्ण दूध म्हणतात, ते पिण्यासाठी मुले आपले ग्लास घेऊन गोठ्यात धाव घ्यायची. प्रश्न क्रमांक 5 आहे की मुलांना गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष का होता. याचे पर्याय आहेत. ए. कारण गोठ्यात शांतता असे, बी. घरात दूध सांडू नये म्हणून, सी. कोण कुडाच्या लेकराला किती देईल याचा भरवसा नसल्यामुळे, डी. मुलांना गायीची सवय व्हावी म्हणून. बरोबर उत्तर आहे पर्याय सी, कोण कोणाच्या लेकराला किती देईल याचा भरवसा नसल्यामुळे. कारण आजीला वाटायचं की घरात वेगवेगळ्या सुना आहेत, त्या कदाचित मुलांना दूध देताना भेदभाव करू शकतील, म्हणून सगळ्यांना समान आणि भरपूर दूध मिळावं यासाठी ती स्वतःच्या देखरेखीखाली मुलांना गोठ्यातच दूध देत असे. प्रश्न क्रमांक 6 आहे की आजीने घरातील सुनांमध्ये कामाची वाटणी कशी केली होती. पर्याय आहेत. ए. प्रत्येकीला एकच काम दिले होते, बी. रोटेशनप्रमाणे काम बदलले जायचे, सी. जिला जे आवडेल ते काम दिले होते, डी. फक्त मोठ्या सुनेवर कामाची जबाबदारी होती. उत्तर आहे पर्याय बी, रोटेशनप्रमाणे काम बदलले जायचे. कारण आजीने एक छान पद्धत ठरवली होती. सगळ्या सुनांना सगळी कामं यावीत यासाठी प्रत्येक सुनेचं काम आठवड्याने बदललं जायचं, म्हणजेच रोटेशनप्रमाणे कामाची वाटणी व्हायची. प्रश्न क्रमांक 7 आहे की भाकरी करपल्यास आजी काय करायची. पर्याय आहेत. ए. स्वतः भाकरी करायला लागायची, बी. काहीच बोलायची नाही, सी. करणारिणीला लाखोली वाहायची, डी. उपाशी ठेवायची. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, करणारिणीला लाखोली वाहायची. कारण आजी कामाच्या बाबतीत खूप शिस्तप्रिय होती. जर भाकरी करणाऱ्या सुनेकडून भाकरी करपली तर आजी तिला खूप रागवायची. लाखोली वाहणे म्हणजे खूप बोलणे किंवा रागावणे. प्रश्न क्रमांक 8 आहे की घरात जेवताना सर्वात आधी कोणाची पंगत बसायची. पर्याय आहेत. ए. पुरुषांची, बी. बायकांची, सी. म्हाताऱ्यांची, डी. बाळगोपाळांची. बरोबर उत्तर आहे पर्याय डी, बाळगोपाळांची.
कारण पाठात सांगितलं आहे की स्वयंपाक झाल्यावर सर्वात आधी लहान मुलांची पंगत जेवायला बसायची आणि आजी स्वतः त्यांच्या जेवणावर लक्ष ठेवून जेवायला घालायची. प्रश्न क्रमांक 9 आहे की लेखकाने आजीला ढाळजेतील वर्तमानपत्राची कोण म्हटली आहे? पर्याय आहेत ए वार्ताहर, बी वाचक, सी संपादक, डी मालक. उत्तर आहे पर्याय सी संपादक. कारण दुपारच्या वेळी गल्लीतले बायका ढाळजेत जमून गप्पा मारायला जमायच्या. तिथे गावातल्या सगळ्या बातम्या यायच्या. आजी त्या बातम्यांची खात्री करून म्हणजे सशहानिशा करूनच ते पुढे जाऊ द्यायची. म्हणून लेखकाने तिची तुलना वर्तमानपत्राच्या संपादक म्हणजेच एडिटरशी केली आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे की पाठात आलेली आगळ म्हणजे काय? पर्याय आहेत ए एक प्रकारचा खेळ, बी जेवणाचा एक पदार्थ, सी वाड्याच्या दरवाजाला लावली जाणारी भक्कम अडसर, डी आजीची काठी. उत्तर आहे पर्याय सी वाड्याच्या दरवाजाला आतून लावला जाणारा एक लांब आणि जाडजूड लाकडी दांडा जो संरक्षणासाठी वापरला जायचा. प्रश्न क्रमांक 11 आहे की दरवाजाला आगळ लावणं किंवा काढणं हे मुलांसाठी कसे काम होते? पर्याय आहेत ए सोपे, बी मनोरंजक, सी दिव्य, डी कंटाळवाण. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी दिव्य. कारण आगळ खूप लांब, रुंद आणि जड होती. तिला दरवाजाला लावणं किंवा भिंतीतील देवळीतून बाहेर ओढणं हे मुलांसाठी खूपच अवघड काम होतं. म्हणूनच लेखक त्याला एक दिव्य म्हणतायत. प्रश्न क्रमांक 12 आहे की रात्रीच्या वेळी आगळीचा मुलांना कशा प्रकारे आधार वाटायचा? पर्याय आहेत ए मनोरंजनाचा, बी प्रकाशाचा, सी संरक्षणाचा, डी खेळण्याचा. उत्तर आहे पर्याय सी संरक्षणाचा. कारण एकदा रात्री आगळ दरवाजाला लावली की संपूर्ण वाडा सुरक्षित व्हायचा. बाहेरून कुणीही आत येऊ शकत नसे. या आगळीमुळे मुलांना सुरक्षिततेची भावना मिळायची आणि तिचा मोठा आधार वाटायचा. प्रश्न क्रमांक 13 आहे की मुले बाहेर पडायला संधी नसताना मुले घरात कोणता खेळ खेळायची? पर्याय आहेत ए क्रिकेट, बी फुटबॉल, सी चिंचोके गजगं, डी लपंडाव. याचं उत्तर आहे पर्याय सी चिंचोके गजगं. कारण दुपारी आजी आगळ लावून झोपायची, त्यामुळे मुलांना बाहेर जाता यायचं नाही. अशावेळी ती घरातच चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या यांसारखे बैठे खेळ खेळायची. प्रश्न क्रमांक 14 आहे की मुले विटीदांडू आणि भवरे कशापासून बनवत असत? पर्याय आहेत ए बाजारातून विकत आणून, बी सरपणातील लाकडांपासून, सी लोखंडापासून, डी प्लास्टिकपासून. योग्य उत्तर आहे पर्याय बी सरपणातील लाकडांपासून. कारण त्या काळी मुलांना तयार खेळणी मिळत नसत. ती घरात स्वयंपाकासाठी ठेवलेल्या जळणाचं म्हणजेच सरपणाच्या लाकडांपासून स्वतःसाठी विटीदांडू आणि भवरे तयार करायची. प्रश्न क्रमांक 15 आहे की मुले माकडासारखी कशाला लोंबकळत झोका खेळायची? पर्याय आहेत ए झाडाच्या फांदीला, बी वडाच्या पारंब्यांना, सी दोरीला, डी वेलींना. याचं उत्तर आहे पर्याय बी वडाच्या पारंब्यांना. कारण पाठात वर्णन आहे की मुले वडाच्या झाडाला आलेल्या पारंब्यांना माकडासारखं लटकून झोके खेळण्याचा मनसोक्त आनंद घ्यायचे. प्रश्न क्रमांक 16 आहे की विहिरीत पोहताना मुले कोणता खेळ खेळायची? पर्याय आहेत ए सूर पारंब्या, बी आंधळी कोशिंबीर, सी शिवणा पाणी, डी गोट्या. उत्तर आहे पर्याय सी शिवणा पाणी. कारण मुलं विहिरीत मनसोक्त पोहायचे आणि पाण्यामध्ये शिवणा पाणी हा पाण्यातली पकडापकडीचा खेळ खेळायचे. प्रश्न क्रमांक 17 आहे की विहिरीवरून थकून घरी आल्यावर आजी मुलांना का बोलायची? पर्याय आहेत ए कारण ते उशिरा घरी आलेले असायचे, बी
त्यांचे कपडे ओले असायचे म्हणून, सी त्यांचे लाल डोळे आणि पांढरे पडलेले अंग बघून, डी कारण ते अभ्यास करत नसत. योग्य उत्तर आहे पर्याय सी, त्यांचे लाल डोळे आणि पांढरे पडलेले अंग बघून. कारण खूप वेळ पाण्यात खेळल्यामुळे मुलांचे डोळे लाल व्हायचे आणि थंडीमुळे अंग पांढरं पडायचं. त्यांची ही अवस्था बघून आजीला काळजी वाटायची आणि म्हणूनच ती त्यांना रागवायची. प्रश्न क्रमांक 18 आहे की रानमेवा म्हणून मुले खालीलपैकी काय खायचे? पर्याय आहेत ए चॉकलेट आणि बिस्किटे, बी केक आणि पेस्ट्री, सी गाभोळ्या चिंचा, कच्च्या कैऱ्या आणि बोरं, डी समोसे आणि वडापाव. उत्तर आहे पर्याय सी, गाभोळ्या चिंचा, कच्च्या कैऱ्या आणि बोरं. कारण रानमेवा म्हणजे रानात किंवा शेतात नैसर्गिकरित्या मिळणारी फळं. मुले गाभोळ्या चिंचा, कच्च्या कैऱ्या, बोरं असा रानमेवा खाऊनच मोठी झाली. प्रश्न क्रमांक 19 आहे की मुले कोणाच्या धाकात ढाळजेत अभ्यास करत असत? पर्याय आहेत ए वडिलांच्या, बी आईच्या, सी शिक्षकांच्या, डी आजीच्या. याचं उत्तर आहे पर्याय डी आजीच्या. कारण पाठाच्या शेवटी लेखक सांगतात की ते सगळे एकत्र खेळायचे, भांडायचे आणि संध्याकाळी आजीच्या धाकात म्हणजेच तिच्या शिस्तीत आणि देखरेखीखाली ढाळजेत बसून अभ्यास करायचे. आणि आता शेवटचा 20वा प्रश्न. लेखक आणि त्यांची भावंड कोणाच्या मायेच्या सावलीखाली मोठी झाली? पर्याय आहेत ए आईवडिलांच्या, बी फक्त काकांच्या, सी आजीच्या, डी मित्रांच्या. उत्तर आहे पर्याय सी आजीच्या. कारण पाठाचा शेवट याच वाक्याने होतो की आजी शिस्तप्रिय असली तरी तिची माया खूप होती. तिच्याच प्रेमळ पण कणखर छत्रछायेखाली म्हणजेच तिच्या मायेच्या सावलीखाली लेखक आणि त्यांची भावंड मोठी झाली. तर मित्रांनो, हे होते आपले 20 प्रश्न. तुम्हाला 20 पैकी किती गुण मिळाले हे तुमच्या नावासह कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. मला आशा आहे की तुम्हाला या प्रश्न मंजुषेतून पाठाची चांगली उजळणी झाली असेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.